तर आज आपण अगदी 5 ते 10 मिनिटात बनणारा नाश्त्याचा असा प्रकार बनवणार आहोत. एकदा बनवाल तर याची चव कधीच न विसरता. पिझ्झा खायला विसराल हे नक्की. इतका चविष्ट आणि पटकन बनवता येतो असा नाश्ता आहे. तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक मिश्रण बनवून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला हवे अर्धा लहान चमचा चाट मसाला, अर्धा लहान चमचा जिरं पावडर, अर्धा लहान चमचा ऑरिगेनो. जर नसेल तर फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल. आता घेऊ अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि 2 चिमूट मिरे पावडर, अर्धा लहान चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मेयोनीज व तसेच 1 चमचा टोमॅटो केचप. आणि माझ्याकडे हे उकडलेला बटाटा थोडा शिल्लक होता, त्याला बारीक क्यूबमध्ये कापून टाकलं आहे. व तसेच कापलेलं 50 ग्राम पनीर पण घ्यायचं. मग नंतर बारीक चिरलेली एक लहान शिमला, बारीक चिरलेला थोडा कांदा आणि बारीक कापलेलं थोडं टमाटर टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया. मग शेवटी अगदी थोडंसं मीठ टाकून ह्या सर्व जिन्नसांना मिसळून मिश्रण बनवून घेऊ. याच्यात जे आपण बटाटा पनीर वापरलं आहे त्याच्यापैकी तुम्ही फक्त बटाटा किंवा फक्त पनीरसुद्धा वापरून असं मिश्रण बनवू शकता. आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू. आणि हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी 1 कप रव्यात अर्धा कप दही आणि पाणी मिसळून 10 मिनिट भिजवून घेतलं आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकू. तर इथं तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी चालेल. आता यात चवीपुरतं मीठ टाकू आणि साधारण अर्धा कप पाणी टाकून याला मध्यम घट्टसर वाटून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओत दिसतंय तसं. तर आता यात आपल्याला आणखीन काही न टाकता 2 चिमूट खायचा सोडा टाकून ढवळून घेऊ. तसं याच्यापासून तुम्ही आंबोळी किंवा डोसा असं काहीही बनवू शकता, पण मी तुम्हाला थोडा वेगळा म्हणजे की उत्तपम सँडविचसारखा नाश्ता बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी अशा लहान किंवा मोठ्या पॅनला गॅसवर ठेवून त्याला तेल तूप तुम्ही हवं ते लावा आणि मीडियम गरम करून घ्या. मग नंतर त्यात एक मोठी पळी रव्याचं मिश्रण ओता. पसरवण्याची गरज नाही, गरम असल्यामुळे आपोआप सेट होईल. तर आता याच्यावर उत्तपमसारखं मिश्रण टाकून घेऊ. तर याला तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता, पण एकाच मापात बनतील याची काळजी घ्यावी. आता याच्यावर किसलेलं थोडं चीज टाकून घेऊ. चीजमुळे काय होतं, मुलं फार फार आवडीने खातील. आता याला झाकून 30 ते 40 सेकंद भाजून घेऊ. हे पहा, चीज थोडं मेल्ट झालं आहे. तर याच पद्धतीने 3 ते 4 समान मापात बनवून घ्यायचे आणि एकावर एक असं ठेवून परत त्याच्यावर तिसरा उलटा ठेवा आणि 4 भागामध्ये सँडविचसारखं कापून मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्यामध्ये देऊन तर पहा, 5 मिनिटात फस्त होईल इतका टेस्टी लागतो. तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.